Hello students, welcome to tutoringcluster.com. So hope you have seen my previous videos on trigonometry, right? So we have started with basics of trigonometry. Then we have seen what are compound angles, formulas related to compound angle. After that, we have talked about allied angle as well as the quadrant angle. Okay, and last lecture ला आपण काही एक्झाम्पल सुद्धा बघितले होते. इफ यू want to find let's say sin 420 then how you will find. ओके आपल्याला फक्त जे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज हे स्टँडर्ड अँगल्सचे माहिती आहे, राईट. बट कोणी तुम्हाला विचारलं व्हॉट इज साइन 420 और व्हॉट इज कॉस -300, ओके ते लास्ट लेक्चरला आपण इंडिव्हिज्युअल अँगल्स त्यांचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कसे फाइंड आउट करायचे ते बघितलं होतं. ओके, नाउ इन दिस व्हिडिओ आपण एकदा कॉन्सेप्ट परत हा एकदा रिवाइज करूया अँड हाऊ टू सॉल्व सच टाइप ऑफ एक्झाम्पल्स. ओके, इन्स्टेड ऑफ बघा याच्यात दोन टाइपचे क्वेश्चन्स विचारू शकतात. एक तर फक्त ते 2 मार्काला हे विचारतील व्हॉट इज साइन 420 किंवा विचारतील कॉस -300, ओके, और साइन -330, किंवा ते काय करतील यासारख्या टर्म्स ते कंबाईन करतील अँड दे विल आस्क यू दी आन्सर. ओके, तर तुम्हाला हे सॉल्व करावं लागणार आहे, राईट. बघा आपण काय बघितलं होतं, तुम्हाला एक्स आणि वाय ऍक्सिस हे माहिती आहे, राईट. त्याच्यानंतर एक क्वाड्रंट माहिती आहे, फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट, अँड दीज आर दी अँगल 0, 90 डिग्री, 180, 270, 360. ओके, आपण जेव्हा फर्स्ट क्वाड्रंट बद्दल बोलतो, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काय असतात, पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त साइन पॉझिटिव्ह असतो. थर्ड क्वाड्रंट मध्ये ओनली टॅन इज पॉझिटिव्ह अँड फोर्थ क्वाड्रंट ओनली कॉस इज पॉझिटिव्ह, राईट. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं साइन ऑफ मायनस थिटा काय असतो, मायनस साइन थिटा. कॉस ऑफ मायनस थिटा काय असतो, कॉस थिटा. ओके, आता बघा काय क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 420 इंटू कॉस 390 प्लस कॉस -300 इंटू साइन -330. ओके, बघा काय करायचंय तुम्हाला, हे इंडिव्हिज्युअल फाइंड आउट करावे लागतील, राईट. फॉर एक्झाम्पल तुम्हाला या ज्या टर्म्स आहेत, साइन 420 फाइंड आउट करून घ्या, त्याच्यानंतर कॉस 390 फाइंड आउट करायचं, कॉस -300 अँड साइन -330, आणि त्यानंतर मग मल्टिप्लिकेशन ऍडिशन अकॉर्डिंग टू दॅट यू हॅव टू पुट दी व्हॅल्यूज ऑफ इट, राईट. सो या पद्धतीने तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. एकदा क्विकली बघूया व्हॉट इज साइन 420. बघा 420 ला आपण कसं स्प्लिट करू शकतो, 360 प्लस 60. बघा आपल्याला कोणते कोणते स्टँडर्ड अँगल्स माहिती आहेत, वी नो 0, ओके, देन 30 डिग्री, 45 डिग्री, 60, 90, 180, 270 अँड 360. तर या स्टँडर्ड अँगल्स मध्ये तुम्हाला स्प्लिट करायचे आहेत, राईट. बघा साइन 420 ला मी कसं लिहू शकतो, 360 प्लस 60. ओके, आता साइन 360 प्लस 60 हाऊ यू आर गोइंग टू फाइंड आउट, सी यू हॅव टू चेक दिस अँगल. हा अँगल चेक करायचा, हा अँगल कुठे आहे, एक्स ऍक्सिस वर. सो इट इज रिलेटेड टू एक्स ऍक्सिस, म्हणून साइनचा काय राहील, साइनचा काय राहील, साइनच राहील. ओके, नेक्स्ट सेकंड स्टेप काय, 360 प्लस 60. सो 360 प्लस 60. सो इकडे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तो अँगल जाईल, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तुमचा साइन काय असतो, पॉझिटिव्ह, म्हणून इथे पॉझिटिव्ह साइन द्यायची. सो साइन 360 प्लस 60 काय होईल, प्लस साइन 60 अँड साइन 60 वी नो इट इज व्हॉट, √3/2. ओके, बघूया पुढे. पुढे काय फाइंड आउट करायचंय, कॉस 390. बघा 390 ला मी कसे लिहू शकतो, 360 प्लस 30. ओके, अगेन 360 इट इज रिलेटेड टू व्हॉट, बघा 360 कुठे येतोय, एक्स ऍक्सिस वर, इट इज रिलेटेड टू एक्स ऍक्सिस. सो दॅट्स वाय कॉसचं काय राहील, कॉसच राहील. नेक्स्ट 360 प्लस 30, 360 1 कॉम्प्लिट प्लस 30. सो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉस काय असतो, पॉझिटिव्ह, म्हणून इथे पॉझिटिव्ह साइन दिली. प्लस कॉस 30 किती असतो, √3/2. कॉस 30 किती आहे, √3/2. नेक्स्ट कॉस -300. बघा जेव्हा जेव्हा इथे मायनस साइन येईल, यू हॅव टू यूज दिस टू फॉर्म्युलेज. कॉस -θ किती असतो, कॉस θ, म्हणजे कॉस -300 किती असणार, कॉस 300. ओके, आता 300 आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू नाही माहिती, मग 300 ला कसं लिहिलं, 360 - 60, बरोबर आहे, 360 - 60. नाउ हे कसं फाइंड आउट करणार, अगेन
फर्स्ट अँगल हा जो अँगल आहे पहिली टर्म ही चेक करायची 360 रिलेटेड टू एक्स ऍक्सिस म्हणून कॉसचं काय राहील कॉस. ओके, जर अँगल इफ इट इज रिलेटेड टू वाय ऍक्सिस सपोज 90 किंवा 270 असेल तर मग कॉसचं काय झालं असतं साइन झालं असतं. कॉसचं काय झालं असतं साइन. ओके, आता इथे अँगल कशाच्या रिलेटेड आहे एक्स ऍक्सिस म्हणून कॉसचं काय ठेवलं कॉस. 360 मायनस 60 बघा 360 म्हणजे कम्प्लीट रिलेशन मायनस 60 सो कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस काय आहे तुमचा पॉझिटिव्ह म्हणून इथे प्लस साइन दिली. ओके, बघा दोन तुम्हाला स्टेप करायचे आहे. पहिले अँगल चेक करायचा अँगल वेदर इट इज रिलेटेड टू एक्स ऍक्सिस और वाय ऍक्सिस आणि दुसरं काय तो अँगल लोकेट करायचा कोणत्या क्वाड्रंट मध्ये जातोय आणि तिथे हे जे गिव्हन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे साइन असेल कॉस असेल टॅन असेल ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह तेवढी साइन द्यायची. ओके, आता 360 मायनस 60 कुठे जातो फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस काय असतो तुमचा पॉझिटिव्ह मग प्लस कॉस 60 किती आहे 1/2. ओके, नेक्स्ट बघूया साइन मायनस 330 कसं फाइंड आउट केलं. साइन ऑफ मायनस थीटा चेक दिस साइन ऑफ मायनस थीटा किती असतो मायनस साइन थीटा सो इट विल बी मायनस साइन 330. आता मायनस साइन ऍज इट इज लिहिली 330 कसं लिहिणार 330 ला 360 मायनस 30. नाव इट इज रिलेटेड टू एक्स ऍक्सिस म्हणून साइनचं काय झालं साइनच राहिलं. 360 मायनस 30 सी 360 मायनस 30 इट विल गो इन फोर्थ क्वाड्रंट. मग फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन काय निगेटिव्ह आहे. साइन काय निगेटिव्ह म्हणून ही निगेटिव्ह साइन आहे. ओके, सो इट विल बी ही मायनस साइन ऍज इट इज ठेवली आणि याचं जे आन्सर आहे ते किती येणार मायनस साइन 30. ओके, साइन 30 किती असतो हा सो मायनस मायनस प्लस होईल इट विल बी प्लस 1/2. ओके, सो काय करायचंय तुम्हाला प्रत्येक हे इंडिव्हिज्युअल टर्म्स फाइंड आउट करून घ्या. नाउ सिम्पली सी दी नेक्स्ट स्टेप व्हॉट यू हॅव टू डू. साइन 420 किती आला साइन 420 √3/2 इंटू कॉस 390 किती आहे √3/2 कॉस ऑफ मायनस 300 किती आहे हाफ इंटू साइन ऑफ मायनस 330 किती आहे प्लस हाफ सो प्लस हाफ. सो √3 इंटू √3/2 इंटू √3/2 किती येणार ते 3/4 प्लस 1/4 so it will be 4/4 which is nothing but 1. So the answer of this question it will be 1. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ओके, एक तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल्स विचारतील की फक्त साइन 330 फाइंड आउट करा किंवा कॉस 390 फाइंड आउट करा. ओके, किंवा या टाइपचे एक्झाम्पल्स विचारण्यात येतील. ओके, so hope you have understood these examples. Still if you have any doubt regarding such type of examples you can write in the comment section. Okay, so you can write your difficulty in the comment section. I will try to answer it. And also you can join us on the Telegram channel. Link is given in the description box so that whenever I am uploading the video, you will get a notification of it. Okay, so you will not going to miss any videos. And these are all important examples from exam point of view. Whether it's your class test or it's a final exam, most of the questions are previous year questions. So if you are new to my YouTube channel, please do like and subscribe and hit the notification bell. Now, let us see the new topic. So hope the topic of allied angle is clear to everyone. Now, a very important and interesting, we are going to talk about multiple angles. Okay, so till now we have seen that compound angle. Compound angle काय असतात a plus b or a minus b. Okay, then if this addition or subtraction, if it is 0 or if it is multiple of pi/2, we call them as allied angle. Okay, पहिले आपण बघितलं होतं compound angle. Second topic आपण काय बघितलं होतं allied angle. Now we are going to talk about multiple angles. Okay, बघा sin a cos a sec theta cot theta, these are general our trigonometric ratios. Now instead of a, let's say it is 2a. Okay, everywhere, then it's a multiple angle. Now it can be 2a 3a 4a 5a whatever it is. Okay, that means we are multiplying this angle. Okay, sin n into a where n varies from
2, 3, 4, etc. Okay, so this is what x is single term, and of course multiple are what 2x, 3x, 4x. That's why this is multiple angle. That's why it is called as multiple angle. Okay, तर आतापर्यंत आपण फक्त सिंगल अँगलशी डील करत होतो. That you have to find out sine, let's say 30 degree. Okay, now if someone asks you what is sine 6 into 30, that means what? See, you can write this as sine theta, and what will be this? This will be sine 6 theta. So it's a multiple. It's a multiple angle. Okay, so there are important formulas in this which one has to learn. So first one is cos 2a. What is the formula to calculate cos 2a? Let us check it out. Okay, we know that cos a plus b. What is cos a plus b? Cos a into cos b minus sin a into sin b. This formula we know. Okay, कुठून आलेला आहे फॉर्म्युला? कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला. a प्लस बी म्हणजे काय? कंपाऊंड अँगल. सो cos a प्लस b चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता 2a ला मी कसं लिहू शकतो? a प्लस a लिहू शकतो का? राईट. सो cos a प्लस a, जर मी b ला a ने रिप्लेस केलं तर जिथे जिथे b आहे तिथे सगळीकडे काय येईल? a येईल. So it will be cos a into cos a minus sin a into sin. Easy. So cos a plus a. What is a plus a? It will be cos 2a. बघा ही टर्म भेटली आपल्याला cos 2a. Okay, which is equal to cos square a. बघा cos a into cos a काय होईल? Cos square a minus sin square a. So this is the first formula. This is the first formula. What is cos 2a? Cos 2a is equal to cos square a minus sin square a. तुम्ही जर याला थीटा म्हटलं cos of 2 theta, so it will be cos square theta minus sin square theta. Easy. So this is the first formula. Please note down this. Now, instead of sin square a, can I write sin square a as 1 minus cos square a? कुठून लिहिलं? बघा आपल्याला ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी माहिती आहे. sin square theta plus cos square theta is equal to 1. So what will be sin square theta? Sin square theta will be 1 minus cos square theta. So instead of sin square a, I am writing it as 1 minus cos square a. Right? So it will be cos square a minus 1 minus minus, it will become plus. So it will be 2 cos square a minus 1. This is the second formula you have to remember. आतापर्यंत दोन फॉर्म्युले बघितले cos 2a चे. पहिला फॉर्म्युला काय होता? This is the first formula. Cos square a minus sin square a. Next, what is the second formula? 2 cos square a minus 1. 2 cos square a minus 1. This is the second formula. Now, instead of cos square a now, can I write cos square a as 1 minus sin square a? Yes, right? So it will be 2 minus 2 sin square a minus 1. So 2 minus 1, it will be 1. 1 minus 2 sin square a. So these are the three formulas which you have to remember. First one, second one, third one. काय फॉर्म्युला? cos 2a चा पहिला cos square a minus sin square a. बघा डेरिव्हेशन्स तुम्हाला एक्झाम मध्ये कोणी नाही विचारणार आहे, बट आपल्याला हे माहिती पाहिजे. दॅट्स व्हाय आय एम मेकिंग दिस व्हिडिओ. यू शुड नो की फक्त फॉर्म्युला लर्न करून त्याचा यूज नसणार आहे. ओके, सो कंपाऊंड अँगलचा यूज आपण कसा करू शकतो to find the multiple angles? So that's why I am giving you the derivations. Okay, so I am not solving this because exam मध्ये nobody is going to ask you this derivation. That's why I have written the complete derivation and we are understanding the steps. आपण फक्त steps काय करतोय? Understand करतोय, right? So hope up to this all the formulas are clear. So there are three formulas which you have to remember. Okay, now come to next step. So till now we have seen this. Now we know cos 2a is equal to, आपण आत्ताच बघितलं काय असतं? Cos square a minus sin square a. Now I can take denominator as 1. बरोबर आहे ना? सपोज x आहे, x ला मी x upon 1 पण लिहू शकतो. त्याची व्हॅल्यू चेंज होणार आहे का? नाही. Now instead of this one I am going to write it as sin square a plus cos square a.
बरोबर आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा काय असतो 1 असतो. आपल्याला माहिती आहे. सो इन्स्टेड ऑफ दिस वन आय एम रायटिंग इट ॲज साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर. नाव डिवाइड न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय कॉस स्क्वेअर ए. तुम्हाला प्रत्येक टर्मला कशाने डिवाइड करायचं आहे कॉस स्क्वेअर ए. बघा कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए अपॉन साइन स्क्वेअर ए. बघा ही टर्म कॅन्सल होईल, काय येईल 1. Sin upon cos it is what? Tan. Next, sin upon cos it is what? Tan. And cos square a upon cos square it will be 1. So cos 2a is equal to काय भेटेल आता 1 minus tan square a upon 1 plus tan square a. So this is the fourth formula which you have to remember. So let us check all the formulas. What is the first formula? Cos 2a is equal to cos square a minus sin square a. Second formula 2 cos square a minus 1. Third formula is 1 minus 2 sin square a. And what is the fourth formula? 1 minus tan square a upon 1 plus tan square a. Right? I hope these formulas are clear to everyone. Now, next let us see about sin 2a. बघा याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण cos 2a चे फॉर्म्युले डिराइव्ह केले त्याच पद्धतीने आपण sin 2a चे फॉर्म्युले पण डिराइव्ह करणार आहोत. Okay, let us see quickly now. We will speed up the thing. So we know that sin a plus b माहिती आहे काय sin a cos b plus cos a sin b. Again instead of b put a. जिथे जिथे b आहे wherever there is b you have to write a. So sin 2a you will get as what? Sin a cos a plus cos a sin a. It is nothing but 2 sin a cos a. So this is the first formula which you have to remember. What is sin 2a? 2 sin a cos a. Again I am considering the denominator as 1. Again I am writing this one as sin square a plus cos square a and I am dividing the numerator and denominator by cos square a. Okay, बघा आपल्याला tan पाहिजे आहे. We have to write cos of 2a or sin of 2a in terms of tan. म्हणून मी cos square a ने इथे डिवाइड केले. ओके, कोणाला प्रश्न असेल की cos square a नेच का डिवाइड केलं? So that is the reason. Because we want formula in terms of tan and we know that sin upon cos is tan. So 2 sin a upon cos square a. This will be numerator आणि denominator ला या ज्या दोन टर्म्स आहेत त्याला cos square a ने डिवाइड केले. बघा वरती काय होईल cos a cos आणि एक cos a काय होईल कॅन्सल होईल काय उरेल 2 sin a cos a which is nothing but 2 tan a. त्याच्यानंतर sin square a upon cos square a tan square a and this will be equal to 1. So what is the formula you are getting? Sin 2a is equal to 2 tan a upon 1 plus tan square a. Easy. So what are the two formulas for sin 2a? First is 2 sin a cos a and second formula is 2 tan a upon 1 plus tan square a. These are the two formulas which you have to remember. Right? Now, let us see the next tan of 2a quickly. So again, tan a plus b we know, tan a plus tan b upon 1 minus tan a tan b. Right? So instead of again b, you can put a here. So tan, it will become tan 2a. जिथे जिथे b आहे तिथे आपल्याला a पुट करायचं आहे. So tan a plus tan a and 1 minus tan a into tan a. So it will be tan a plus tan a, it will be 2 tan a and it will be 1 minus, denominator will be 1 minus tan square a. So tan of 2a, you have to remember this formula. Okay, so till now we have seen the formula of cos 2a, sin 2a and tan 2a. Okay, so similarly you can also find the formula of sin 3a. Okay, so if you are joining the Telegram channel, I will share this PDF with you there. You can go through this. Okay, because in the similar fashion, the way we have derived the formula of sin 2a, बघा आता 3a ला मी काय लिहिणार 2a plus a. फॉर्म्युला तर हाच आहे आपल्याकडे sin a plus b. फक्त sin a च्या ऐवजी इथे काय लिहिणार 2a, b च्या ऐवजी काय लिहिणार इथे a. And put the respective terms. You have to use the formula of sin 2a cos 2a here.
and sine 3a. You will get, once you have put all these values, do the calculation, you will get sine 3a is equal to 3 sine a minus 4 sine cube a. Very important. काय भेटेल? Sine 3a is equal to 3 sine a minus 4 sine cube a. Okay, you can try once. Okay, बघा एक्झाम मध्ये कोणी डेरिवेशन विचारणार नाही, बट ऍज अ प्रॅक्टिस यू कॅन डू इट. In case if you find any difficulty in sine 3a, you write in the comment section. Okay, you can go through this PDF also, because I have written each and every step. Still, if you have any doubt, you can write in the comment box. I will make a separate video on it. So I hope sine 3a you have to remember as 3 sine a minus 4 sine cube a. Now let us see the formula of cos 3a. So cos 3a, it is equal to 4 cos cube a minus 3 cos a. What is cos 3a? 4 cos cube a minus 3 cos a. This is the derivation for it. Okay, and the last, let us talk about tan 3a. So again, tan a plus b you have to use here. Instead of a, put 2a, instead of b, write a. Okay, and you have to use the tan 2a formula. Okay, substitute it. You will get tan 3a is equal to 3 tan a minus tan cube a upon 1 minus 3 tan square a. Okay, please carefully write this formula. You can pause the video and please note down all the 6 formula: cos 2a, sin 2a, tan 2a, then sin 3a, cos 3a, and tan 3a. Tan 3a, what is the formula? 3 tan a minus tan cube a upon 1 minus 3 tan square. Okay, so see, a is what? Angle. Instead of a, you can use any letter. You can use theta also here. Okay, you can use the symbol. It's a representation of angle. So tan 3 theta, it will be 3 tan theta minus tan cube theta upon 1 minus 3 tan square theta. Okay, so these are some important formulas I have to cover. So hope you have noted down all these formulas. I will share this PDF with you. Okay, don't worry. You join the Telegram channel, there you will get the PDF. In the next video, we are going to solve the examples based on multiple angles. Hope you have understood this derivation, how we are deriving the formulas of multiple angle. So please do like and share this video with your friends also, so that they will also get benefited. Also, if you are new to my YouTube channel, please do subscribe, hit the notification bell, so that whenever I am uploading a new video, you will get message of it. And you can also join the Telegram channel. The link is in the description box. And if you have not watched my previous videos on determinant, matrices, logarithm, and previous videos of trigonometry, you can find the link of those videos in the description box. And please write in the comment box if you want me to make a videos on previous year question. Definitely, if students are interested, we'll make a free video on it. Thank you for watching this video.